गुड बॅटिंग संतोष. ओळ्या मैदानाच्या इथे चालू सामना संघर्ष विपक्ष साईनाथ 11 एलेजेंट कडून मारा करेल गोलंदाज कामोटे कडून मारा करेल मंगेश साळुंखे. एकटा विकेट उचली घेणारा चेंडू चेंडू मारलाय पॉइंट क्षेत्रामध्ये. एक धाव पूर्ण आणि एका धावेने संघाचं खातं खोलतंय आणि एका धावेने संघाची वाढती धावसंख्या बिनबाद एक चेंडूच्या समाप्तीनंतर. दोन्ही संघाच्या 12व्या खेळाडूंनी समालोचन कक्षामध्ये यायचंय. संघर्ष ए संघाचा 12वा खेळाडू आणि साईनाथ 11 संघाचा 12वा खेळाडू. पुन्हा एकदा खोलो टाकलेला चेंडू चेंडू मारा लॉंगॉन क्षेत्रामध्ये चेंडूचं क्षेत्ररक्षक होत आहे आणि एक धाव पूर्ण आणि एका धावेने संघाची वाढती धावसंख्या झाली आहे 2 चेंडू 2 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज गोलंदाज सतेश थोरात. पुन्हा एकदा लॉंगॉन क्षेत्रामध्ये टाकलेला चेंडू चेंडू गुड 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 कॅच गुड कॅच. खूपच लास्ट मोमेंटला जज झाले कॅच आणि फलंदाज बाद होतोय. खूपच चांगली क्षेत्ररक्षक केतनाने. मी पुन्हा एकदा विनंती केली संघर्ष संघाचा संघनायकाने 12वा खेळाडू पाठवायचा आहे आणि साईनाथ 11 संघाच्या संघनायकाने देखील 12वा खेळाडू पाठवायचा आहे. आपण वर यायचंय समालोचन कक्षामध्ये यायचंय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज मंगेश साळुंखे हॅवेन करून मारा करेल. गुडल्या प्रदेश चेंडू चेंडू खेळून काढलाय मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये आणि एक धाव पूर्ण. एका धावेने संघाची वाढती धावसंख्या झाली आहे 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 3. फलंदाजी मार्कवर सर्ज राकेश आणि पुन्हा एकदा फलंदाज बाद होतोय. फलंदाज बाद. आळवे क्रिकेट क्लब व शिवगर्जन स्पोर्ट्स क्लब तर्फे हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे आपण पाहू शकाल बीजेपीचे भाजपाचे युवा कार्यकर्ते संदीप भगत साहेबांचं देखील आगमन झालंय तरी पण त्यांचं देखील खूप खूप स्वागत. मी विनंती करेन सन्माननीय श्री सुजोत चौधरी साहेबांनी देखील सामाजिक कक्षामध्ये वर बसायचं आहे.
त्याचप्रमाणे बंटी पाटील साहेबांना देखील विनंती करेल, त्यांनी समोरील कक्षामध्ये वर बसायचं आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कर सज्ज. कोल्हापूर चेंडू मारला टाकलाय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये आणि एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी नक्कीच कॉल असणार आहे आणि 2 धावा देखील पूर्ण. नक्कीच या 2 धावेने संघाची वाढती धावसंख्या झाली आहे 6. एक चेंडू समाप्तीनंतर 6. सन्मान्य श्री सचिन माळी साहेबांचं देखील स्वागत. त्यांनी समोरच्या कक्षेमध्ये विराजमान व्हायचं आहे. पुन्हा एकदा वळूया मैदानाकडे. बाय चेंडूची सांगता होते. दोन चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 7. एलेजेंटकडून मारा करेल गोलंदाज भीम यादव. बॅटची आउटर एज घेते. चेंडू जातोय थर्डमॅन क्षेत्रामध्ये. क्षेत्र उपस्थित आणि एका धावेने संघाची वाढती धावसंख्या झाली आहे 8. बिन रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र फसतोय ते फलंदाज प्रवीण, माफ करा सोयल. आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. या एका चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 2 बाद 8 रन. लो फुलटॉप पद्धतीचा चेंडू मारला लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी नक्कीच तुतू महिमे होतीये आणि चान्स बनला होता रनआउटसाठी, पण चान्स मिस करतात यष्टी रक्षक. आणि या 2 धावेने संघाची वाढती धावसंख्या झाली आहे 10. 2 बाद 10. पुन्हा एकदा भीम यादव एलेजेंट करून मारा करेल ओव्हर द विकेट. पॉइंट क्षेत्रामध्ये खेळून काढा चेंडू मारलाय. एक धाव पूर्ण आणि एका धावेने संघाची वाढती धावसंख्या झाली आहे 11. नक्कीच 55 षटक समाप्तीचा इशारा येतोय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 11. ओव्हर टू डीजे. गोलंदाजी मार्कवर सागर सज्ज. लेफ्ट आर्म राउंड द विकेट मारा करे फलंदाज सोयल याला. सागर सज्ज. हा हा एका विकेटला एक झाड. ओके ओके समजलं. कोल्ड टाकलाय चेंडू खेळून काढला मिडॉन क्षेत्रामध्ये. 2 धाव पूर्ण. खूपच चांगली रणनीतिक विकेट आपण पाहू शकाल. फलंदाज सोहेल याची. या 2 धावेने संघाची वाढती धावसंख्या आहे 13 रन. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्फत सज्ज सागर हवेन करून मारा करेल. लेफ्ट आर्म गोलंदाजी. खूपच चांगला वेग. खूपच चांगला चेंडू टाकलाय. चेंडू समजत नाही फलंदाज सोहेल याला आणि निर्धाव चेंडूची सांगता. कोलो टाकलाय चेंडू मिस टाइम होतोय आणि स्वतः गोलंदाज कॅच पूर्ण करतोय आणि फलंदाज बाद.
बघतोय. प्रवीण आपण पाहू शकाल फलंदाजी मार्कवर शेवटचा चेंडू या षटकातील. पुन्हा एकदा मिस टाइम झालेला चेंडू. चेंडू जातो थर्डमॅन क्षेत्रामध्ये. क्षेत्राची उपस्थित 1 धाव पूर्ण आणि एका धावाने संघाची वाढती धावसंख्या झाली आहे 15. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 15. श्री गणेश संघाचा संघनायक आणि परेश इलेव्हन संघाचा संघनायक यांनी लगेच समोर कक्षमध्ये यायचं आहे. श्री गणेश संघाचा संघनायक आणि परेश इलेव्हन संघाचा संघनायक यांनी नाणेफेकीसाठी समोर कक्षमध्ये यायचं आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज. गोलंदाज सतीश थोरात. राईट राऊंड द विकेट मारा करेल फलंदाज प्रवीण याला. आपण क्षेत्रकाची रचना बघितली. लॉंग ऑन लॉंग ऑफ कव्हर. चेंडू मिस होतोय आणि निर्धाव चेंडूची सांगता. एका चेंडूंचे समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 16. 3/16. एक चेंडू झालाय. पुन्हा एकदा एलएनजेन कडून मारा करेल गोलंदाज सतीश थोरात. आयटम राऊंड रिव्हर्स स्क्रिप्ट करण्याचा प्रयत्न मात्र फसतोय फलंदाज संतोष. पुण्याचा गोलंदाजी मार्फत सज्ज सतीश थोरात. तिसरा चेंडू टाकेल. गुडल्या प्रकारचा चेंडू फिरकी घेतोय. समजत नाही फलंदाज संतोष याला आणि निर्धाव चेंडूची सांगता. या 3 चेंडूच्या नंतर संघाची थांबलेली धावसंख्या 3/16. उलटा प्रयत्न चेंडू मच टाइम होतोय. एक संधी होती यष्टीरक्षकाला पण संधी गमावतोय. आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. या षटकातील सलग तिसरा निर्धाव चेंडू. 4 चेंडूमध्ये फक्त एकच धाव खर्च केले गोलंदाज सतीश थोरात यांनी. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग सज्ज. कोल्हापूर चेंडू पुन्हा एकदा समजत नाही आणि चौथा चेंडू निर्धाव. खूपच चांगली गोलंदाजी आपण पाहू शकाल. आणि 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 16. पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न चेंडू मारलाय फायनल क्षेत्रामध्ये. अठरा रन काढत 19 धावांचं आव्हान ठेवलंय संघर्ष संघासमोर. तर एक निवेदन असणार आहे. परेश इलेव्हन संघाचा संघनायक आणि श्री गणेश संघाचा संघनायक आणि त्वरित समोर कक्षमध्ये यायचं आहे. श्री गणेश संघाचा संघनायक आणि परेश इलेव्हन संघाचा संघनायक. स्पोर्ट्स क्लब तर्फे सगळ्या आलेल्या सर्व पाहुण्यांचे हार्दिक स्वागत. तरी मी एक विनंती करेल, कळमुले गावातील जे ग्रामस्थ असतील त्यांनी समोर कक्षामध्ये विराजमान व्हायचं आहे.
कोण नक्कीच आपण सलामीवीर पाहू शकाल. लल्ला आणि केतन, माफ करा तेजस. नक्कीच आपण पाहू शकाल स्ट्राईक एंडवर फलंदाज लल्ला आणि गोलंदाज सज्ज हॅवेंड करून मारा करे गोलंदाज पंकज. लल्लाचा आपण जर विचार केला तर खूपच घातक असा फलंदाज लल्ला आणि तितके ताकदीची गोलंदाजी आपण पाहू शकाल मैदानावर. गोलंदाज तेजस, पंकज. उलटा प्रदेश चेंडू दिशा भरकडतोय आणि आम्हाला पंच दर्शवत आहेत हा चेंडू अवंतर आहे आणि या अवंतर धावेने संघाची वाढती धावसंख्या झाली आहे बिनबाद 1. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज गोलंदाज पंकज. कव्हरच्या दिशेने मारला चेंडू जातोय सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी. तरी टॉस साठी यायचं आहे परिशीलन संघाचा संघनायक आणि श्री गणेश संघाचा संघनायक. अन्यथा तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल आणि पॅनलचं स्वरूप असणार आहे तुमचा 1 षटक कमी केला जाईल. धमकी द्यायची अशी आपण काय देणार आहेत का? पुन्हा एकदा लॉंग क्षेत्रामध्ये मारला चेंडू मारलाय आरपार सीमा पार षटकार. नगरपालिकेचे सन्माननीय नगरसेवक सन्मान्य श्री रवींद्र शेठ भगत या साहेबांचं आगमन झालंय. तरी त्यांनी समकक्षमध्ये विराजमान व्हायचं आहे. कोलप टाकले चेंडू समजत नाही फलंदाज लल्ला याला. पुन्हा एकदा मैदान कशी ते वळूया. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होतीये. या निर्धाव चेंडू नंतर संघाची धावसंख्या झाली आहे 11. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज पंकज. शॉर्टर प्रकारचा चेंडू मारला पाऊण क्षेत्रामध्ये. चेंडू जातोय सीमारेषे लगत 4 धावा. O2 DJ. नायक आणि परिशीलन संघाचा संघनायक. सामना संपलाय. हॅलो.
तर चला संघर्ष संघानं सामना तर जिंकलाच, परंतु मित्रांनो तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत राहा, ऐकत राहा, उघडा डोळे पहा नीट, काळ भैरव चषक 2025.